मित्रांनो, तुम्ही नवीन जमीन अथवा मालमत्ता खरेदी केली आहे का? खरेदी दस्त नोंदणीकृत झाला म्हणजे तुम्ही त्या मालमत्तेचे पूर्ण मालक झालात असा तुमचा गैरसमज आहे. थांबा, ही सर्वात मोठी चूक अनेक नागरिक करतात. केवळ खरेदी दस्त झाल्याने मालमत्तेचा पूर्ण मालकी हक्क प्राप्त होत नाही. खरेदी दस्त हा केवळ खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामधील व्यवहाराचा कायदेशीर पुरावा असतो, परंतु सरकारी दप्तरी मालकी हक्काची नोंद होणे अत्यंत आवश्यक असते. ही बाब शेतजमिनीसाठी पाहिली तर जोपर्यंत सातबारा उतार्यावर फेरफार नोंद होऊन तुमचे नाव दाखल होत नाही तोपर्यंत शासकीय अभिलेखानुसार तुमची मालकी सिद्ध होत नाही. आणि हीच बाब शहरी मालमत्तेसाठी पाहिली तर जोपर्यंत नगर भूमापन किंवा मालमत्ता पत्रकावर तुमची नोंद होत नाही तोपर्यंत शासकीय अभिलेखानुसार तुमची मालकी सिद्ध होणार नाही. जर तुम्ही वेळेत फेरफार नोंद केली नाही तर कोणत्या अडचणी येऊ शकतात ते देखील पाहूयात. बघा, पूर्वीचा मालक त्या मालमत्तेवर परस्पर बँक कर्ज काढू शकतो. तीच मालमत्ता इतर व्यक्तीस पुन्हा विकली जाण्याचा धोका असतो. भविष्यामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये वाद देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे खरेदी दस्ताची नोंदणी झाल्यानंतर त्वरित खरेदी दस्ताच्या सत्यप्रतीसह तलाठी कार्यालय किंवा नगर भूमापन अधिकाऱ्यांकडे फेरफार नोंदीसाठी अर्ज सादर करा. नोटीस कालावधीची दखल घ्या. फेरफार मंजूर झाल्यानंतर सातबारा उतारा किंवा मालमत्ता पत्रकावर नाव अद्ययावत झाल्याची खात्री करा. जागरूक रहा आणि तुमची मालमत्ता सुरक्षित ठेवा. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नवीन मालमत्ता खरेदी करणाऱ्या तुमच्या मित्रांबरोबर नक्कीच शेअर करा.